सगुण गुणाचं ताण म्हटले बाया त्याला काय कळतं 5 वर्षाचं माझं बाळ आहे तुम्ही त्याच्या खोटी आळ घ्या आज करत्या तोच करत्या मला तुम्ही खोड्या पकडून दाखवा बरं मग त्या ठिकाणी आता म्हटले पकडून दाखवा खोड्या म्हटल्याच्या नंतर काय झालं माहितीये का आता एकीनं काय केलं म्हटले थांब तुला ना पकडूनच दाखवते म्हटले भगवान कृष्ण परमानंद गोपाळांनो एक काम करा हिचा घर नंबर आणि ती आजीच्याच घरी चोरी भगवान परमात्मा तिच्या घरी गेले महाराज चोरी केली बरं दही दुधाचे पूर्वी काय असे फ्रीज मध्ये पिशा घालून नव्हते ठेवले मग पूर्वी असे मडके असायचे असे मोठे मोठे भगवान परमात्म्यानं दही दूध तूप खाल्लं गपचिप निघावा ना पण ते मडकं घेतलं आणि हिला कळावा ना ते सगळे झोपेल आणि पूर्वीच्या काळात म्हातारे असे बाहेर झोपेल राहायचे ते बघा ते बाजा टाकून म्हाताऱ्याला जागा मंदिरात अंगणात असे तुम्ही आजही पहा म्हणजे घरात कोणी दे म्हणत नाही असं नाही पण त्यांना ती सवय लागलेली आणि पूर्वीचे म्हातारे असे दही दूध तोप खाऊन असे गपक्याच्या गपकेवल महाराज असे आता कसे ते फुगून दाखवले असते पण उगा अंगा परिपोंगा काही कामात नाही जायचं फुटून नाही का मग ते असं आणि पूर्वी ढेऱ्या बिर्या अशा मोठ्या राहायच्या ते मात्र असं झोपेल बरं डेरी वाढेल ते असं घोरायचं त्याचं घोरायचं चालू भगवान परमात्म्यानं दही दूध तूप खाल्लं आणि ते मडकं धरलं तसं त्याच्या आपटवलं हा असं एवढं आलाच नाही ना असं जोरात आपटवलं आणि ते आपटवल्याच्या नंतर देव निघून गेला आणि पाहिलं बाया तो कृष्णाला काही सांग म्हणले म्हातार एकुलते एक सासरा बाहेर झोप्यात वाचला म्हणे याला असता तोंड असून शांबाबा नसते खाली तुळशी बाहेर झाला लागला असतं म्हणले आज कुठं राहतं का म्हणले अगं त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं अनेक लीला करा पण नाही माझा कृष्ण तसा करू शकत नाही म्हटले थांब तुला एक दिवस पकडूनच दाखवते मग काय झालं माहितीये का आता भगवान परमात्म्यानं काय केलं एका गवळणीच्या घरी गेले गवळणीच्या घरी गेल्याच्या नंतर दही दूध तूप चोरलं आणि देव निघायचा टाइम आणि तेवढ्यात त्या गवळणीनं पाहिलं त्या गवळणीनं पाहिल्याच्या नंतर म्हणले बया वया वया आता सापडलं की नाही तावडी तो आई तर कशी टाकळ्या फोडायची असंच म्हणतो ना आपण तो आई तर लय वर नाक करून नाकन कांदे सोलायची नाकन कशी सोलते त्यांनाच माहिती नाही का लय वर नाक करून बोलायची तोंड म्हणलं तर साजी की बाबा नाकच काय वर हा नाही का मग थांब तिला दाखवतेच म्हणले चाल बरं देवाला घेतलं निघाले कृष्ण परमात्म्याला तेवढ्यात तिचा नवरा आला म्हणले का ग कुठे घेऊन चालले त्याला म्हणले बघा मा घरात चोरी केली आपल्या घरात लय तिची आई अशी म्हणते ना त्याची आई असं तसं महापूर्ग तसं नाही ना असं नाही थांबा तिला दाखवतेच म्हणले अगं जाऊ दे लहान लेकरू लहान का असं ना मग आईनं काय एवढं त्वऱ्यात जगावा आणि मग थोडं मग कळून घ्यावा ना आज कुठं राहतं का म्हणले अगं जाऊ दे पण ही वडीतच चालली महाराज तिला असं झालं तिला एकदा वारं सुटलं ती कोणाचंच ऐकत नाही ती घेऊनच निघाली आणि घेऊन निघाल्याच्या नंतर झालं असं तो म्हणला अगं थांबतं खरी म्हणले अजिबात थांबणार सुद्धा नाही एकदा ऐकतं खरी तुमचं सुद्धा ऐकणार नाही म्हणले तो केव्हा ऐकलं लग्न झाले पण तो ऐकणारी म्हणली नाही पण एकदा मागत वळून पाहते म्हणले मागं वळून नाही पाहणार ते नेमके आल्हाद झाले देवानं आल्हाद आपला हात काढला तिला न कळून देता तिच्या नवऱ्याचा हात दिला आणि देव निघून गेले आणि इकडं हिच तो म्हणायचा अगं जाऊ दे नाही म्हणले अजिबात सोडणार नाही तुम्ही तर मागं सुद्धा येऊ नका तुम्ही नाही तर मग पहा बरं आपलंच भांडण होईल म्हणले तू केव्हा भांडणच करते नाही म्हणले पहा बरं नाही म्हणले अजिबात जमणार नाही म्हणले अगं मागं तोडून पाय म्हणले अजिबात मागं सुद्धा पाहणार नाही अगं म्हणले मागत पाय ना म्हणजे मागं सुद्धा पाहणार नाही अगं काय कर तुला मागत पाय ना म्हणजे मागं सुद्धा पाहणार नाही ती ओढीत घेऊन चालली आणि इकडं आवाज दिला यश लय म्हणत होती मग पोरगा सण तसण बाहेर ये म्हणले हे तो पोरग धरून आणलं आणि कृष्ण परमात्मा नटखट कृष्ण परमात्मा म्हणला आई कोणाचा आवाज काल आली मलाही येऊ दे तुझ्या बरोबर कृष्ण परमात्मा तिकडून निघाली म्हणली बाया हाजरीच्या संगत मग हातात कोण आहे म्हणले होय तुम्ही काय मग मला सांगायचं काय म्हणले तो ऐकायला टाइम तर दिला का कवाच म्हणतो माग पाय आई कधीतरी का म्हणले नाही का अशा अनेक पद्धतीच्या भगवान परमात्म्यानं लीला केल्या मग भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं शेवटी अनेक पद्धतीच्या लीला करता एक दिवस झाला असं या सगळ्या गवळणी कटाळल्या मारा कटाळल्याच्या नंतर यांनी काय केलं माहिती का म्हणले असं एकटं ऐकत नाही ना मग सगळ्यांनी जायचं आणि सगळ्यांनी मिळून खोड्या सांगायच्या मग काय झालं सगळ्यांनी असे नंबरच लावले नंबर लावल्याच्या नंतर अशी लाईन लावल्याबरोबर पहिली गवळण आली बाया त्यानं आमकं केलं फलन केलं बिस्तनं केलं तसं झालं असं झालं ती सांगायला लागली तिचा नंबर झाला दुसरी आली बाया तो पोरण काय केलं म्हणले दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत एक गवळण आली म्हणले बाई तो काय गरण आहे त्या ठिकाणी तिनं सांगावं असं केलं तसं केलं अनेक गवळणी घराने सांगायला लागल्या पण एक अशी बोबडी पाठीमागे उभी होती बरं म्हटले कृष्ण परमात्मा आई तिचा लवकर नंबर यायचा नाही ग आता 9 वाजत आले तिला डायरेक्ट पुढं बोलव बरं
त्या बोबडीला इतका आनंद झाला. बरं यांना लय बोलायच ना, ज्याला बोलता येत नाही त्याला लय बोलायच ना. ती म्हणली ती एवढ्यामधून शेवट तिचा पहिला नंबर लागल्या, ती बाकीच्या तुडीतच निघाली महाराज. आणि निघाल्याच्या नंतर तिला विचारलं बाई काय झालं, मग ती सांगायला लागली काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. रात होते यमुना पनिया वाटत भेटला थांबला, दैवल टोपी मैल पुषाची खांद्यावली कामला, तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता घसलून पडली, तुळशी गागल फुटली, माझे गुलगे फुटले, मग मी लला बदले, माझे गुलगे फुटले, मग मी लला बदले. तिकडून आले शालंग पाणी, मला पोताशी धलिले, मला पोताशी धलिले, माझे समाधान केले, निवृत्तीच्या कृपे सुख हे ज्ञान देवाला दले. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. काय सांगू तुला, आता केलं त्याला तसं केलं तसं केलं असं झालं म्हणले. ती अनेक पद्धती अशा अनेक गवळणी घराणे सांगता, पण त्या ठिकाणी ती ऐकायला तयार नाही. शेवटी झालं असं, भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी अनंत पद्धतीच्या त्या ठिकाणी खोड्या केल्या. एक दिवस काय झालं माहितीये का, एका गवळणीनं सांगितलं बया तुम्ही एवढं सांगा त्यानं तरी हे ऐकत नाही, असं माघारी चोरी करायला पाहिजे म्हणले. मग पाहते बरं ती गवळणी येईल होती पाहुणे, बरं पाहुणे येईल गवळणी कसं गपचिप राहावा, आपलं गाव नाही उगं टोले खायच्या पंचायती नको, पण पाहुण्या जायलाच लय पंचायती महाराज. बघा समजा आता पूर्वी आता व्हॉट्सअप निघालं, लग्नाची पत्रिका वाटायला श्याम बाबा कोणी जात नाही, पण पूर्वी पत्रिका वाटायची. एखाद्या जणाला आपण जोडी घेऊन जायचो, मग जोडी जायला ना गपचिप बसवा का नाही, ते जोडी जायला ते दोघं बोलून राहिले, त्यांचा संबंध आपला काही संबंध नाही, काही नाही, दणकून पोहे हाणावा, चहा प्यावा, घरी निघून या. हे तिथे गेल्यावर पंचायत करायचं, तुम्ही दोघं भाऊ वायली राहते की एकत्र राहते, तुला काय करायचं ते काय एकत्र राहते का वायली राहत्या, नाही नाही म्हणले वायली राहतो. हा वाटा कोणला म्हणले हा आम्हाला, हा तो लहान याला म्हणले तुम्हाला जरा चांगलाच घेतला, लहान याला थोडा खडगतच दिला का, टोल्या खायच्या तुला ढेकळण मार खायचा का, आला पंचायती करतो. पण असे पंचायती करायचं होय. ती गवळण म्हणली बाया मा घरी चोरी करायला पाहिजे, मग हिच्या पाहते म्हणले आज हिच्या घरी चोरी करायची. देवानं तिच्या घरी चोरी केली आणि तिला ती झोपलेली तसं तव्याचं काळ काढलं आणि तिच्या इडं लावून दिलं महाराज, आणि देव निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर ती सकाळी उठली आणि ती आरशासमोर पाहायला गेली. बऱ्याच जणाला आरशात लगेच सकाळी उठल्या बरं आरशात काय राहणार आता, भुताडवानी चार सगळे आंघोळ नाही पांघोळ नाही काय दिसणार आहे. बरं ती गेली आरशात पाहायला गेल्याच्या नंतर बाया ग हे काळ काच लागलं म्हणून तिनं त्या ठिकाणी असं पुसायला सुरुवात केली. पण ते पुसलं, हो ते तव्याचं काळा लागेल का ते पुसलं आणि ओरिजिनल मिशा उगायला लागल्या. पण त्या वेळेला म्हणली बाया आता काय करायचं, सगळे एकत्र आल्या. म्हणले का ग तू कृष्णाला काही म्हणली होती का, म्हणली हा. म्हणले मग हा त्याचाच पराक्रम आहे, मग त्याची शरणागती कर. ती निघाली. बरं निघाल्याच्या नंतर ही वाटण लहान लेकरं वेगवेगळे गावं लागले. लहान लेकरं लई चित्र महाराज इडले चांगले बिचारी कीर्तनात बसले. हे लहान लेकरं पाहिजे ती खेळतच होते. मग ते लहान लेकरं काय म्हणायचे, मम्मी इकडे काय झालं, ते आजीला मिशा, मम्मी इकडे आजीला मिशा. ती म्हणली बाया ग भगवान परमात्म्याची शरणागती केली, पूर्वरत केलं. भगवान परमात्मा अनेक पद्धतीच्या त्या ठिकाणी लीला करायला लागला. बघा गोपिकांच्या जीवनामध्ये गोपिकांनी खोड्या सुद्धा सांगाव्या, पण भगवान परमात्मा इतक्या रम्मान झाल्या ना, देवाची फक्त बासरी वाजावी महाराज. बासरी वाजल्याबरोबर त्या देहभान त्या ठिकाणी हरपून जायच्या. म्हणून देवाला सांगायचं देवा नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तांबुक हरली. मुरली वाजू नको, कारण आमच्या जीवनात आम्ही सगळं काम धंदा सगळं विसरून जातो. मग भगवान परमात्मा तरी ऐकायला तयार नाही. मग जरा वाजव जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले. वाजव पण जरा हळू वाजव म्हटले, कारण आमच्या कानावरती तो नाद पडला का गोपिका भावीवर व्हायच्या, म्हणजे खोड्या सुद्धा सांगायच्या. पण एखाद्या दिवस आपल्याला भगवान परमात्मा दिसला नाही. एखाद्या गवळणीला विचारावं बाया मला 4-5 दिवस झाले, पण 4 महिन्यावानी वाटायला लागला, 4 वर्षावानी वाटायला लागला, तुला कृष्ण दिसला का, मला 4 दिवसापासून दिसला नाही. तिनं म्हणावं नाही ग मलाही दिसला नाही, तुलाही दिसला नाही, अगं आपला कृष्ण परत असेल ना. परत दुसरीकडे जाऊ, बाई तू कृष्ण पाहिला का, नाही. तिनं सांगावं नाही पाहिला. परत चौथीला विचारावं, तिनं सांगावा सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदा
नंदाचा सावळा देखील देखील सावळा देखील 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 नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील देखील नंदाचा सावळा देखील देखील नंदाचा त्याने आनंदाचा पुर आला आनंदाचा पुर आनंदाचा पुर आला आनंदाचा सावळा देखील हो सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदा सावळा देखील नंदाचा सावळा देखील सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा भगवान परमात्मा कसा सावळा देखील नंदाचा त्याने आनंदाचा पुर आला मी भगवान परमात्म्याला पाहिलं म्हणलं बया तू का व्हायना पाहिलं ना आम्हाला तोच आनंद आहे मग भगवान परमात्म्यानं अनेक पद्धतीच्या त्या ठिकाणी लीला केल्या मग एवढ्या सगळ्या लीला केल्याच्या नंतर काय झालं माहितीये का अनेक पद्धतीच्या लीला करायला लागल्या एक दिवस झाला असं काय झालं माहितीये का एक दिवस भगवान परमात्मा बोबड्याला सोबत घेऊन फिरण्याकरता गेले बोबड्याला सोबत घेऊन फिरण्याकरता गेल्याच्या नंतर काय झालं आता त्या ठिकाणी समोरून एक गवळण येत होती आणि कृष्ण परमात्म्यानं गवळणी पाहिलं गवळणीने कृष्ण परमात्म्यानं पाहिलं दोघांनी एकमेकांना पाहिल्याच्या नंतर गवळणीने एक डोळा झाकला कृष्ण परमात्म्याने एक डोळा झाकला एक उघडा ठेवला आता त्याला काय म्हणत्या मला विचारू नका तसं काय तुम्हाला माहित नाही एवढे भोळे बनू नका नाही का मग असं पाहिलं आता त्या बोबड्यानं गप बसवून मारा तुम्हाला खुद मा गवळ पाहतो आहे मा आज खुद आलो बाबा पण ती म्हणले का बस कोणाला काही म्हणायचं नाही म्हणजे आपल्याला काय करायचं तुम्ही पाचले लेखलं तुम्ही काही करू शकता बाया तुम्ही मोठेच लेखलं म्हणले पण पंचीती करायचं नाही देवाला कुठेतरी काही काम निघालं भगवान परमात्मा तिकडे गेले बोबड्या निघाला आणि निघाल्याच्या नंतर एक जण भेटला खरे म्हटले जाताना तुम्ही सोबत गेले देवन तुम्ही आणि आता देव कुठे आहे तू एकटाच काय आला मग जे विचारलं ते सांगायचं बाबा ते तिकडे गेले मला इकडे काम होतं म्हणून आलो तू म्हणायचं बाया ते पाहतं देख ते काय करायचं ते गवळे पाहतो आम्हा कुठं गवळे पाहतो आम्हा कोणा म्हणून काय आपल्या काय करायचं मी तुम्हालाच म्हणून जायलो परत पुढच्या जायचं प्रत्येकाला म्हणून मी कुमार म्हणून कोण म्हणू नका मी तुम्हाला मी दुसरं कोणा म्हणत नाही असं करीत करीत पुढे गेले आणि पुढे गेल्याच्या नंतर परत हे त्याला आख करीत बरं आता घरी आल्याच्या नंतर तर गपरावाना यशोदमय्या आला यशोदमय्याने विचारलं म्हणले का रे त्या ठिकाणी कृष्ण नाही आला म्हटले जाताना दोघे गेले एकटाच आला मग बाया आज वण दाळा ठेक म्हणजे आज काही वण बिण लावक नाही पाचले लेखलं मग काही काहीच नाही कुठं गव पाय तू आम्हाला कृष्ण म्हणले काय झालं यशोदमय्या म्हणले थांब बाया आता त्याला घरी येऊ दे म्हटले त्याच्याकडे पाहते म्हणले त्याला काही कळत नाही म्हणले त्याच्याकडे पाहते म्हटले मग यशोदा मैया घरी आल्याच्या नंतर म्हणले कृष्णा कुठे गेला होता शिकायला त्या ठिकाणी एक काम कर आता तू इथं राहायचं नाही म्हटले कारण तू अनेक पद्धतीच्या खोड्या करायला लागल्या मग आता तू शाळेमध्ये जायचं बरं पूर्वीच्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियम असं नाही मग तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या सारे गोपाळ रानात तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 रानात खोड्या करायला लागले आता तुम्ही इथं थांबायचं नाही तुम्ही काय करायचं म्हटले गाई घेऊन जा बरं यशोदा मैयाला माहिती झालं तसं आईला खोडी माहित झाली तसं बापाला सुद्धा पहिल्यांदा आईनं झाकून धरली पण बापाला बरं तिथं वनामध्ये गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा भगवान परमात्म्यानं अनेक पद्धतीच्या लीला केल्या भगवान परमात्मा बघा तुम्ही भगवान परमात्म्यानं काय केलं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी इंद्र याग बंद पाडून गोवर्धन याग केला अनेक पद्धतीच्या लीला केल्या बरं भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये अनेक पद्धतीच्या लीला करायला लागला देवाला प्रश्न पडायला लागला एवढ्या लीला करू राहिला हा देव एक नेमका एक दिवस झाला असं काय झालं माहितीये का एका गोपाळाच्या घरी अशी पाऊस पडला कालच्या सारखा पाऊस पडला बरं पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडला आणि गोड वाटत होतो आणि पाऊस पडला
आणि एका घरी नेमकी कढी केली महाराज. बरं ती कढी काय अशी आताची दयाची नाही, मग पूर्वी अशा घुसाळायच्या महाराज, बरोबर आहे का नाही. ती रवी असायची, रवी अशी घुसाळायची आणि मग त्या ताकाची अशी कढी करायची. बरं तिला मस्त ती काय अशी नाही मग आमसुलाची नाही, ताकाची, त्याच्यात कढीपत्ता लसूण असं सगळं टाकलं. तो लसूण असा वरती आला आणि पावसाळ्याचे दिवस अशी गरम गरम अशी तयार झाली महाराज. आता काय सांगा, तुम्ही खायला असते मी तुम्हाला दिली असते बरं का, पण आता काय सांगा. म्हणून अशी कढी तयार झाली. तो गोपाळ म्हणला का ग माझ्या कृष्णाला दे, तुला खायची ग बस. नाही तुला भेटणार नाही. पण त्यानं खाली आणि थोडी वाढवा घेतली तोंडात भरून निघाल्याच्या नंतर देवाकडे गेला. बरं देवाला जातात, बरं नक्कीच नागला सतरा ना त्याला तोंडाने बोलता येणं. कोणी कुठं चालला, अरे कुठं चालला, पुढं नंद बाबा भेटले, भाऊ कुठं चालला, कृष्ण कुठे म्हणता, कृष्ण परमात्मा गेल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा अरे काय झालं म्हणले काय म्हणले आता देवाला सगळं करून राहिलं बघा काय म्हणले म्हणजे आ कर त्याला म्हणायचं. देवानं आ केलं, इकडून यानं पिचकरी मारली. आता नुसती कडी नव्हती मारा, थोडी तोंडात गेल्यावर त्याच्यात ते सगळंच मिक्स झालं होतं. पण तरी सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांचं उष्ट सुद्धा गोपाळांचं भगवान परमात्म्यानं खाल्ली. खाय त्यांची उष्टावळी असं भगवान परमात्म्यानं लीला केली. हे ब्रह्मदेवाला कळालं. म्हणले हा खरंच काय लेकरायचे तोंड कायसाठी तो उष्ट काय खातो, खरंच देव काय. देवा ब्रह्मदेवाच्या जन्म मायाला निर्माण केलं, त्याच्यावर मायाचा प्रभाव झाला हो बाबा. मग त्यानं काय केलं माहितीये का, एक दिवस भगवान परमात्मा असा गाई राखीत होता, त्यानं गाई घेतल्या तशा तिकडं ब्रह्मलोकामध्ये घेऊन झाला. म्हटले बघा आता देव आहे का नाही आपल्याला कळेल, आणि निदान हा गाई सोडवायला तरी तिथं येईल. गोपाळ घेतले, सगळे घेतले, ब्रह्मलोकात घेऊन गेलं. इकडं झालं असं भगवान परमात्म्यानं पाहिलं गोपाळ गाई कुठे गेल्या, ब्रह्मदेवानं नेलं, लक्षामध्ये आलं. तसेच गोपाळ निर्माण केले, तशाच गाई. आणि ते प्रत्येकाच्या घरी भगवान परमात्म्यानं ते रूप घेतले. बरं गाय काहीच्या गायाला आता मारायचे रोज, त्या दिवशी लाता मारी ना, कारण ते देवानच सगळे रूप घेल. म्हणले बया आपली गाय लईच हुशार झाली, दर दिवसापेक्षा जास्त दूध, ते पोरं चांगले वागायला लागले. म्हणले आहे आपला पाप्या कस काय सुधारला गड्या, म्हणले पाप्या तर लईच चांगला लागत, तो देव आहे. आणि मग इकडं ब्रह्मदेव म्हणला अरे एवढे दिवस झाले अजून कोण आहे ना. ब्रह्मदेवानं पाहिलं अरे कृष्ण परमात्म्यानं त्या ठिकाणी नवीन गोपाळ गाई निर्माण केल्या. ब्रह्मदेवानं माफी मागितली, म्हटले मला माफ करा. देवानं माफ केलं, कारण जो मज होई अनन्य शरण त्याची मी निवारी जन्म मरण. पण ब्रह्मदेवाला अजून चमत्कार दाखवलाच पाहिजे. मग माफी मागितल्याच्या नंतर ब्रह्मदेव परत ब्रह्मलोकामध्ये गेले. तर ब्रह्मदेवानं पाहिलं तर खुर्चीवरती परत त्याच्यासारखे ब्रह्मदेव बसलेले. म्हणले हे कसं काय झालं, तर ब्रह्मदेवामध्ये कृष्ण परमात्म्याचं दर्शन ब्रह्मदेवाला होतं त्या खुर्चीवरती बसलेल्या. म्हणजे अशा पद्धतीनं अनेकांचा गर्व हरण, कारण देवाला गर्व अभिमान सहन होत नाही. म्हणून अशा पद्धतीनं जो निस्वार्थ प्रेम करतो ना, गवळणी निस्वार्थ प्रेम भगवान परमात्म्यावरती केलं. भगवान परमात्म्यानं सुद्धा तितकंच प्रेम गोपिकांवरती केलं महाराज. इतकं प्रेम गोपिकांवरती भगवान परमात्म्यानं, गोपाळांवरती, गोपिकांवरती. कारण या गोपिका म्हणजे सामान्य नाही. बघा या गोपिका त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं राम अवतारामध्ये असं वर्णन आहे, राम अवतारामधले जे वानर आहे का ती पुढे गोपिका झाल्या. काय झालं, एकदा आईल्याला त्या ठिकाणी आईला शिळा होती, दगड झाली, सगळ्यांना माहीत झालं. म्हणजे पायाचा स्पर्श झाला, स्पर्श नाही फक्त सावली पडली पदस्पर्शानं, कारण पतिव्रता माता मावलेला देव सुद्धा पायाला होत नाही. त्याची श्री झाली नाही. ऋषी मुनीला माहिती पडलं. ते म्हणले आया पण आपल्याला म्हटले आपण दगडाची बायको होती म्हणले त्यांच्या पायानं, आपण एक बायको घेऊन येऊन काय म्हणले आपल्याला नाहीच म्हणले. मग एक काम करून त्याच्याकडे जाऊन बायका करून आणू म्हटले, कारण बरं राहतं. ते साधू होते, ते लग्न करायला तयार झाले. म्हणले बरं राहतं. समजा आता इडं माणसं बसले खुर्ची वगैरे बसाना, पण टांगळे बिंगळे कमरं बिंबरं पाया दुखायला लागले. ते घरी जाऊन लग्न व्हायला असलं तर बायकोला म्हणू शकता अगं मला कंबर हात पाय दुखायला लागले, त्या मेल्यानं लई टाइम बसवलं, जरा दाबून दे नाही का. तेच मृदंगाचार्य महाराज लग्न व्हायला असलं तर ते म्हणशील आता यांचं नाही होईल दुसरी घ्या. त्यामुळे व्हायला असलं बाया माझा रायना लय हात दुखायला लागले, हात जरा दाबून दे, लय त्या महाराजाला वाजवावं लागलं. हेच जर गायनाचार्य समजा लय गागून गागून थकली, घरी गेल्याच्या नंतर लग्न व्हायला असलं तर बाया मी लय गागून गागून थकले, मा गाळा जरा दाबून नाही म्हणून राहिलो, मी सोडून दे म्हणून राहिलो, तुम्ही लय पुरुष राव नाही का. म्हणले लग्न करायचं. मग ते ना ते दगड ज्याला जशी बायको पाहिजे का, जन्मासारखी बारीक बिरीक त्यांना असा बारीक दगड घेतला, ज्याला डवळी गोरी गुमटी त्यांना असा डवळा बरं गारगुटी सारखा, ज्याला झाड पाहिजे त्यांना असं पाला मोठा. कायलं तर दगड उचले ना, पुढं दगड उचली, त्या मागा हवा निघती तरी चालले दगड घेऊन बायको करायची नाही का. निघाले आणि निघाल्याच्या नंतर देवाकडे गेले. आता त्याचं काय करायचं होतं, त्यांना बायको करून पाहिजे, पण देवाचं सौंदर्य पाहिलं सगळं विसरून गेले. काय बायको, देव म्हणले कशा करता आला, बायको करून द्या म्हणाऐवजी आम्हालाच बायको करून द्या.
देव म्हणला या अवतारात नाही पुढच्या अवतारात. मग पुढं त्या ठिकाणी त्या गोपिका होता आणि भगवान परमात्म्यानं इतकं प्रेम केलं महाराज, गोपिका भगवान परमात्म्याची बासरी ऐकल्यावर सगळं विसरून जायच्या. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जगा दे प्रीत लगा ले, चरणों में ले ले बंसी वाले हो, मुरली वाले, मुरली वाले हो, बंसी वाले हो, मुरली वाले हो, बंसी वाले, मुरली वाले हो. तुझ्या प्रेमामध्ये पागल होऊन गेले म्हणून भगवान परमात्म्याने ती वाजू नको. पण भगवान परमात्म्याने अनेक पद्धतीच्या लीला केल्या. तिथं गेल्याच्या नंतर अनेक पद्धतीचे खेळ खेळायला. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा. डिमरी वाजे दमामा, डिमरी वाजे दमामा, हमामा घालिता थकली रे पोरा, हमामा घालिता थकली रे, हमामा घालिता थकली रे पोरा, हमामा घालिता थकली रे, हमामा घालिता थकली रे पोरा, हमामा घालिता थकली रे, हमामा घालिता थकली रे पोरा, हमामा घालिता थकली रे. येरा झार 84च्या, येरा झार 84च्या, येरा झार 84च्या, हमामा घालिता थकली रे पोरा, हमामा घालिता थकली रे, हमामा घालिता थकली रे पोरा, हमामा घालिता थकली रे. कानोबा खेळ डाव डावू नको रडी, कानोबा खेळ डाव डावू नको रडी, कानोबा खेळ डाव डावू नको रडी, कानोबा खेळ डाव डावू नको रडी. हो किती करतील रे गुरघोडी, किती करतील रे गुरघोडी, कानोबा खेळ डाव डावू नको रडी, कानोबा खेळ डाव डावू नको रडी. अनेक पद्धतीचे खेळ खेळले. त्याच्यामध्ये बघा खेळ खेळताना गाई जर कुठे गेल्या ना त्यांनी आपल्या आपल्या गाई घेऊन यायच्या, परत खेळ खेळायचे आणि मग परत आपली स्वतःची गेली तर कृष्ण परमात्मा, त्यांची गेली तर तेच जायचे आणि परत यांची जरी गेली कृष्णाची तरी यालाच पाठवायचे. परत याचा हा ना ते आऊट झाले का नाही आऊट झाले तरी म्हणायचे तुम्ही आऊट झाले, हे आऊट झाला तरी म्हणाच नाही भाऊ मी असं नाही झालं. मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला म्हणायचे तू रडी जाऊ नको, महाराजांनी प्रमाण दिल्यामुळे तिकडे जावं लागलं. बघा त्या माध्यमातून झालं असं अनेक पद्धतीचे खेळ खेळायला लागले. मग त्याच्यामध्ये चेंडू फळी खेळता खेळता काय झालं, देवाला काली याचं मर्दन करायचं. देवाना असं चेंडू धरला, मला काही म्हणजे अशी बॅट धरली, चेंडू नाही धरला, म्हणजे चेंडू का बॅटीला मारीत राहते का, हा मारीत राहते, एक जण मारायला राहतो, अशी बॅट धरली. मला खरंच क्रिकेट खेळता येत नाही बघा, मी फक्त ऍक्शन करतो, मला बॅट कशी धरावा काय खरंच माहित नाही. नारदाच्या गादीवर शपथ घेऊन सांगतो, कारण जेव्हा खेळायचं होतं त्या वयापासूनच कीर्तन चालू झाले ना, आता इकडं मग एवढं असं जोरात भेटायला लागलं का आलं ते पंचरी करीत बसू, बरोबर आहे का नाही. मग झालं असं ते बॅट बॉल खेळायला लागले आणि देवानं अशी बॅट धरली, अशी तुम्हाला लागल बरं का जपून राहा, आणि असं चेंडू मारला तसा डायरेक्ट कळंबाची झाड आणि असं गेल्याच्या नंतर
तो चेंडू होता बोबड्याचा. बरं श्याम बाबा पूर्वी ना मित्र भरपूर असायचे पण ते खेळायला वस्तू वगैरे नसायच्या. मग ते लेकरं मामाच्या घरी गेले ना, गरिबीची परिस्थिती असायची, लेकरं मामाच्या घरी गेले ना, मला कपडे घेऊ नका पण मला चेंडू घ्यायला पैसे द्या, आज करा तसं करा. मग ते असे मोकळे हिंडायचे पण ते चेंडू बिंडू घ्यायचे. मग ते झालं असं काय झालं माहिती आहे का, बोबड्यानं तसा चेंडू घेईल. म्हणजे पूर्वी मित्र भरपूर असायचे, खेळायला पैसे नव्हते काही वस्तू घ्यायला. आता पैसा भरपूर आहे वस्तू घ्यायला पण मित्र राहिले नाही, सगळे व्हॉट्सअप इंस्टाग्राम स्नॅपचॅट कुठं कुठं गुतायला लागले. आपण त्यांच्याशी बोलत असलं तरी ते फोन पाहत राहते. काय झालं त्यांनाच माहिती. मग झालं असं काय झालं माहिती आहे का, देवानं तो चेंडूवरती मारला आणि तो पाहिलं बोबड्यानं. तो म्हणलं देवा खुद राहतं का, मा चेंडू मुद्दाम केलं बाबा, मला मा चेंडू दे असं म्हटल्याबरोबर म्हणले अरे बाकीचे म्हटले ते झाड केवढं आपला कृष्ण, बाकी थांबू नको, मला मा चेंडू लागतो. मग देव म्हटले काळजी करू नको, जातो. भगवान परमात्मा झाडावरती गेले. चेंडू तर काढला नाही पण त्या फांदीला असा धक्का दिला आणि तो चेंडू यमुना मातेच्या डोहात पडला आणि देवानं खाली उडी आणली. भाऊ आता वर गेलो होतो काढायला पण खाली गेला असं काय कर, तू कुठं मुद्दाम कलीत लावतो ना चेंडू, मी मम्मीलाच नाव थांबून देईल म्हणले कृष्ण परमात्म्याला काळजी करू नको, थांब मी काढून आणतो म्हटले. मग त्यानं काय केलं माहितीये का, यमुना मातेच्या डोहामध्ये त्या ठिकाणी उडी मारली आणि डोहामध्ये उडी मारल्याच्या नंतर इकडं तो गोपाळ एक गोपाळ पळत पळत त्या ठिकाणी यशोदा मैयाकडे गेला आणि यशोदा मैयाला सांगतो, यशोदे तुझा काना यमुना डोही बुड